नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात झालेल्या जून ते सप्टेंबर महिन्यातल्या या पावसामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याचं खूप नुकसान झालं होतं। आता त्यासाठीच मदत म्हणून राज्य शासनाने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना आता दिलासा मिळणार आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्याचं बाधित क्षेत्र होतं 44,86,000 हेक्टर। आता त्या जिल्ह्यासाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 4,486 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे। तर आता पाहूयात कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर पासून सुरुवात करूयात। छत्रपती संभाजीनगर मधलं नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 6,08,000 हेक्टर। त्यात शेतकरी आहेत 6,88,000। छत्रपती संभाजीनगर साठी एकूण अनुदान आहे 600,95,00,000 रुपये। दुसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 3,04,000 हेक्टर। शेतकरी आहेत 2,97,000। हिंगोलीसाठी अनुदान आहे 341,28,00,000 रुपये। तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 7,27,000। शेतकरी आहेत 7,80,000। अनुदान आहे 7,27,93,00,000 रुपये। आता बीड जिल्ह्यात पाहूयात। बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 7,08,000 हेक्टर। शेतकरी आहेत 7,37,000। अनुदान आहे 708 कोटी रुपये। जालना जिल्ह्याचं पाहूयात। जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 4,61,000 हेक्टर। शेतकरी आहेत 6,21,000। जालना जिल्ह्यासाठी अनुदान आहे 4,61,51,00,000 रुपये। धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्याचं नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 5,77,000 हेक्टर। शेतकरी आहेत 5,06,000 आणि धाराशिवसाठी अनुदान आहे 5,77,54,00,000 रुपये। लातूर जिल्हा नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 5,65,000 हेक्टर। शेतकरी आहेत 5,19,000 आणि लातूर जिल्ह्यासाठी अनुदान आहे 5,65,58,00,000 रुपये। परभणी जिल्ह्यात नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 4,95,000 हेक्टर। शेतकरी आहेत 4,39,000 आणि परभणीसाठी अनुदान आहे 495 कोटी रुपये। तर हे होते मराठवाड्यातील 8ही जिल्हे। या जिल्ह्यांना प्रत्येकी एवढं अनुदान भेटणार आहे। तर तुमचं याविषयी काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।